अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। तर आजचं प्रकरण आपलं 15वं प्रकरणामध्ये आपल्याला आज सांगण्यात येणार आहे नागसेनाच्या पुनर्जन्मासंबंधी प्रश्न। कोण करता? मिलिंद राजे नागसेन भंतीजीच्या पुनर्जन्माच्या संबंधी त्यांना प्रश्न आणि उत्तर विचारतात। राजा म्हणाला म्हणते तुम्ही स्वतः पुन्हा जन्माला याल की नाही याल? काय म्हणते राजा? या ठिकाणी त्यांना प्रश्न असा करते म्हणते ना किंवा तुम्ही जन्माला पुन्हा येताल की नाही, असा प्रश्न ते त्यांना करतात। तुम्ही जन्माला येताल की नाही? महाराज पुरे करा असे विचारण्याचे काय कारण? तुम्ही असे पुरे करा असे विचारण्याचे काय कारण आहे? मी तर आधीच सांगितले आहे ना की माझ्या मनात लालसा शिल्लक राहून मला मृत्यू आला तर पुन्हा जन्मात येईल, परंतु जर का लालसा कृष्णा शिल्लक न राहता आला नाही मृत्यू तर जन्माला येणार नाही। काय म्हणतात ते या ठिकाणी? जर माझ्या मनामध्ये तृष्णा आसक्ती आणि लालसा असेल अशा गोष्टी जर माझ्या मनामध्ये असतील तर मला माझ्या कर्मावर डिपेंड होणार आहे की माझा पुनर्जन्म होणार आहे। कशासाठी? त्या कर्म जे वाईट कर्म केलेले आहेत त्या कर्माला परतफेड करण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल। पण त्या गोष्टीत मी माझ्या मनामध्ये तृष्णा अशा गोष्टीत मी माझ्या मनामध्ये राहू दिले नाही, ते सर्व गोष्टीचा मी नाश केला आहे, म्हणून माझा पुनर्जन्म सुद्धा होणार नाही आणि मी पुन्हा जन्माला येणार नाही असे ते त्यांना उत्तर देतात। किंवा माझं आता मी कोणतीच गोष्ट जी वाईट प्रकारची गोष्ट असते ती वाईट प्रकारची कोणतीच गोष्ट मी माझ्या मनामध्ये ठेवली नाही, म्हणून आता माझा पुन्हा जन्म होणार नाही आणि पुन्हा जन्माला मी येणार नाही। मी माझ्या या जीवन भर चक्राच्या फेऱ्यातून आता मुक्त झालो, तंतोतंत मुक्त झालो। म्हणते एखादे उदाहरण देऊन मला स्पष्ट करा म्हणतात। महाराज एखाद्याने अगदी विश्वासपूर्वक व इमानदारीने राजाची नोकरी केली यावर खुश होऊन त्या राजाने मोठे पद दिले। म्हणजे काय म्हणतात यामध्ये उदाहरण देतात ते, किंवा एखाद्या राजाच्या घरी एखादा काम करण्यासाठी असते त्यांच्या महलमध्ये आणि विश्वासपूर्वक तो परिपूर्ण जे सांगितलं ते काम करते आणि अगदी चांगल्याप्रमाणे इज्जतीप्रमाणे तो चांगल्या प्रकारे काम करतो यावर राजा खुश होऊन त्यांना मोठे पद देतो। राजा काय होते त्याच्यावर खुश होते आणि मोठे पद देते। त्याचा पगार वाढवून इतर सुखसोयी त्याला प्रदान केल्या जातात। म्हणजे त्यांच्या पगारामध्ये पण भर पडवल्या जाते, पगार पण वाढवल्या जाते आणि सर्व सुख सुविधा जे काही नसतील त्याच्या घरासाठी ते पण त्या ठिकाणी केल्या जातात। त्यामुळे ऐशो आरामात व चैनीत राहू लागला। तो जो आहे की नाही त्याला सुख सुविधा दिल्याच्या नंतर घरच्या सुख सुविधा आणि त्याला मोठं पद दिल्याच्या नंतर तो ऐशो आरामामध्ये राहू लागला, ऐशो आरामामध्ये चैनीत राहू लागला। परंतु तो मात्र जाहिरातीतील लोकांना सांगू लागला की ज्या ठिकाणी ते लोक राहत होते त्या लोकांना सांगू लागला की राजाने माझ्यासाठी काहीच केले नाही। काय सांगते तरी तो एवढं मोठं पदही दिलं, एवढं मोठं पद दिल्याच्या नंतर घरी पण परिपूर्ण ऐशो आरामामध्ये जसं जीवन त्याचं होईल त्या सुविधा पण सुद्धा घरी लावून दिल्या। पण तो त्या गावच्या लोकांना जाऊन काय सांगते किंवा राजाने माझ्यासाठी काहीच केलं नाही, म्हणजे राजाने मला काहीच दिलं नाही आणि राजाने माझ्यासाठी काहीच केले नाही, तर त्याचे बोलणे असे संयुक्त ठरेल काय? मग यामध्ये चुकी कोणाची आहे? राजाची आहे का ज्याला सुख सुविधा लावून दिल्या त्याची आहे? म्हणून या ठिकाणी असा प्रश्न पडला किंवा यामध्ये संयुक्त कोण ठरेल, म्हणजे यामध्ये सत्य कोण आहे ते सांगेल। मुळीच ना म्हणते, काय म्हणतात ते? मुळीच ना म्हणते। महाराज याचप्रमाणे तो प्रश्न पुन्हा विचारण्यात काय स्वास्थ्य याबाबत मी आधीच सांगितले नाही की माझ्या मनात लालसा शिल्लक असताना मृत्यू आला तर जन्माला येईल आणि माझ्या मनातील लालसा सर्वी मी नष्ट होऊन मृत्यू आला तर पुन्हा माझा जन्म येणार नाही म्हणतात। जर मला कोणी यथाप्रमाणे मला सुख सुविधा जर उपलब्ध करून दिल्या आणि सर्व गोष्टीचे मला सुख सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर
तरीही मी त्याचे उपकार जर जाणत नाही तर माझ्या मनामध्ये काय उत्पन्न झालं? लालसा उत्पन्न झाली ना. कारण की जे काही सुखसुविधा उत्पन्न होतात, जे काही तो मोठा दिसते, जे काही चांगले कपडे घालायला लागते, जे काही XYZ जे काही करायला लागते, तो कोणाचे पुण्य येते? राजाचे पुण्य. म्हणून त्याचे पुण्य त्या ठिकाणी विसरते आणि त्याच्या मनामध्ये काय उत्पन्न होते? लालसा उत्पन्न होते. म्हणून त्या लालसाला उत्पन्न होऊन त्याचा जन्म पुन्हा होणारच ना. कारण त्याचं कर्म त्या ठिकाणी वाईट होत आहे ना. त्याचं कर्म त्या ठिकाणी वाईट होत आहे म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाचा जन्म कशावर डिपेंड आहे? मनुष्य जन्म से महान नहीं होता है, मनुष्य किससे काय से महान होता है? उसके कर्म से. उसको अच्छे कर्म करना चाहिए मनुष्य को. म्हणून या ठिकाणी 16व्या नंबरचं प्रकरण आहे आपलं नाम आणि रूप व त्यांच्या संबंधी काय असते ते. त्याचा संबंध काय असते? नामाचा आणि रूपाचा या दोघांचा संबंध काय असते? राजा म्हणाला म्हणते आपण आताच नाम रूपासंबंधी बोलत होते ना, किंवा नाम कोणतं, रूप कोणतं, हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आणि पद्धतीचं आपण बोलत होतो ना. म्हणून या ठिकाणी तेव्हा नाम म्हणजे काय आणि रूप म्हणजे काय हे मी तुम्हाला आता सांगतो. महाराज जेवढे स्थूल असतात, जेवढे स्थूल म्हणजे सहज दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या सर्व रूप असून जे सूक्ष्म आणि मानसिक धर्म आहेत ते सर्व नाम आहेत. म्हणजे या ठिकाणी असं आहे की जे स्थूल वस्तू आहेत, आता स्थायिक वस्तू आहे, एखादी खुर्ची आहे, ते सजीव आहे का निर्जीव आहे? ते निर्जीवच आहे ना. ते ज्या ठिकाणी आता त्याला ते स्वतःला त्याच्या मनाने इकडे तिकडे जाऊ नाही शकत ना. आपल्याला ज्या ठिकाणी तिला जशा पद्धतीनं वापर करावा लागेल, आपल्याला आपल्या मनाच्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी जाणार आहे. आपण उचलू आणि त्या ठिकाणी उठू आणि बसू. तशा प्रकारे सहज दिसणाऱ्या, ते दिसणार आहे आपल्याला, डोळ्याला दिसणार आहे सर्व गोष्टी, आपल्याला ते रूप आहे, ते दिसणार आहे आपल्याला, रूप आहे, तिला रूप आहे, दिसणार आहे. पण तरी ते त्याच्या मनानं बलावल्याच्या नंतर आपल्या जवळ थोडी येणार आहे. आपल्याला उचलून ते आपल्याला त्याचा वापर करावा लागणार आहे. म्हणून त्याला सूक्ष्म जीव म्हणतात, किंवा त्याच्यामध्ये जीव नाही आहे, ते निर्जीव वस्तू आहे. म्हणून त्याला नाम असे आहे, सर्व नाम आहे म्हणते. पण निव्वळ नामातच किंवा निव्वळ रूपातच पुनर्जन्म का होते, का होत नाही? म्हणजे नामामध्ये आणि रूपामध्ये का पुनर्जन्म होत नाही? महाराज नाम आणि रूप एक दुसऱ्याशी निगडीत आहेत. ते एक दुसऱ्या शिवाय राहू शकत नाही. दोन्ही परंपरांना आश्रयाने एकत्र राहावं लागते म्हणतात. जरी सजीव असेल, जरी निर्जीव असेल, पण त्या दोघांना मिसळून राहावं लागते, जॉईंट राहावं लागते. जॉईंट खातं कसं आहे? जॉईंट खातं करून त्यांना राहावं लागते. वेगळं वेगळं करून ते राहता येत नाही. निवळ एकच जर वस्तूचा आपण वापर केला तर एकाच वस्तूचा वापर केल्यानं ते चालू शकत नाही. त्या दोघांचं विश्लेषण एकत्र झाल्याशिवाय ते होत नाही. त्या एकांना निगडीत म्हणजे वेगळे वेगळे जर झाले ते राहू शकत नाही. म्हणून त्यांना दोघांना एकत्र राहून ते एकत्र म्हणजे ते एक दुसऱ्याच्या निगडीत राहू शकत नाही. म्हणून या ठिकाणी दोन्ही परंपरांना आश्रयांना एकत्र राहावं लागणार आहे, राहतात. पण ते कृपा करून उदाहरण देऊन मला समजावून सांगावे. म्हणजे ते म्हणतात तुला मला समजणं, अजून एखादं उदाहरण असेल किंवा मला समजण्यासारखं जर एखादं उदाहरण असेल तर त्या उदाहरणामध्ये मला समजावून सांगावे. महाराज कोंबड्या म्हणजे कोंबडीच्या पोटात अंडे नसेल तर पिल्लू नाही. काय म्हणतात? जर कोंबडीच्या पोटात अंड नसेल तर त्या ठिकाणी पिल्लू नाही. हे सिद्ध होते कारण अंडे व पिल्लू दोन्ही परंपरावर आश्रयी आहेत. ज्या वेळेला अंड निघणार आहे त्या वेळेला त्यातून पिल्लू निघणार आहे. त्या कोंबडीच्या पोटात अंडच नाही राहणार आहे, तुम्हाला डायरेक्ट पिल्लू पाहिजे. पिल्लू कसं काय निघणार आहे? निघणार आहे का? नाही निघणार आहे. इथं उदाहरण दिलेलं आहे तसं की जिथपर्यंत त्या कोंबडीच्या पोटात अंड नाही राहणार आहे तिथपर्यंत पिल्लू पण येणार नाही आहे ना. दोन्ही एकत्रच आहेत ना, दोन्ही एकत्र आहेत. जरी अंड ते सजीव असते, त्याला जीव नव्हते अंड्याला, पण ते फुटल्याच्या नंतर कोंबडीनं भरल्याच्या नंतर त्यातून ते जीव उत्पन्न नव्हते ना सजीव. मग तसंच आहे की नाही, एक दुसऱ्याला सोडून नाही राहू शकत ना. त्याला त्याचा सहारा घ्यास लागेल ना. मग त्याला तिकून आल्या निघल्याच्या नंतर त्याचा सहारा घ्यावा लागेल. म्हणजे पहा, सजीव आणि निर्जीव या दोघांना एकमेकांचा सहारा घ्यावा लागते. सहारा घेतल्याशिवाय आपण आता ज्या घरामध्ये राहतो आपण ते घर बोलते थोडी आपल्यासोबत, ते निर्जीवच आहे ना. मग आपण एक सजीव त्या घरामध्ये राहतो ना. घर नसतं कुठे राहता?
गल्लीवर पाणी आलं तर कसं राहायचं आहे की नाही? म्हणून ते एक दुसऱ्याला सोडून आपण राहू शकत नाही.